आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत जी प्रत्येक स्त्रीची आहे. आज आपल्या समाजात असं बोललं जातं की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. स्त्री पुरुष समान मानले जाते. पण असे खरंच आहे का हो? हा एक मोठा प्रश्नच आहे. स्त्री कितीही शिकलेली असली, कितीही मोठ्या नोकरीवर असली, तरी तिला चूल आणि मूल सुटले आहे का हो? नेहमी स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो. कितीही लेडीज फर्स्ट म्हटले तरीही. जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा आई बाबा जे बोलतात तेच तिला करावे लागते. आई बाबा नेहमी चांगलाच विचार करतात. त्यानंतर जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तेव्हा काय सगळ्यांची बंधनं. असं नाही की सगळे तसे असतात, पण स्त्रीला नेहमी दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसारच चालावे लागते. तिला असे स्वतःचे अस्तित्व जगायला मिळते का? जी स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते, चार भिंतींच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते, त्या स्त्रीला कितपत महत्त्व मिळते? दिवस सुरू होताच तिची धावपळ सुरू होते. नवऱ्याला हे हवं, मुलांना ते हवं, सासू सासऱ्यांना हे आवडतं. हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेच विसरून जाते. 24 तास ऑन ड्युटीवर असते ती. पण तरीसुद्धा तिला विचारले जाते, घरात बसून तुला काय काम असते? पण तिला हे विचारलं जात नाही की तू दिवसभर काम करून दमली असशील. काय खाल्लं तरी आहेस का? आराम कर असे म्हणणारे तर क्वचितच असतात. नाहीतर बऱ्याच वेळा असंही बोललं जातं, तुला काही कमी पडतंय का? 4 भांडी घासायला सुद्धा रडतेस. काय काम करतेस दिवसभर? आम्ही काम करून येतो, 4 पैसे कमवून घर चालवतो. तू काय करतेस? घरात बसून. एवढं पण नाही करता येत का? अशा बऱ्याच गोष्टी जी घरी असते, काही कमवत नाही, तिला नेहमी बोललं जातं. असं का? ती जी दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काम काही संपत नाही, तरीही तिला का बोललं जातं? ती माणूस नाही आहे का? की फक्त काम करण्याचं मशीन आहे? तिला मन नाही आहे का? तिला स्वतःची आवड निवड जपण्याचा अधिकार नाही आहे का? का ती स्वतःच्या मर्जीने काही करू शकत नाही? 1 रुपया जरी खर्च करायचा असला तरी तिला विचारावे लागते. असं का? कारण ती संपूर्ण दिवसभर घरी असते म्हणून? ती बाहेर जाऊन पैसे कमवून नाही म्हणून? स्वतःच्या पायावर घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावर उभे राहायचेच विसरून जाते म्हणून? स्वतःची स्वप्ने विसरून सगळ्यांची स्वप्ने कशी पूर्ण होणार आहेत त्यासाठी काम काय केले पाहिजे याचा विचार करते म्हणून? का तिला विचारले जाते तू काय कुठे काय करतेस? तुला काय कळतं? हे कितपत योग्य आहे? बऱ्याच वेळा बोललं जातं की बायकांचा गुडघ्यात मेंदू असतो. म्हणूनच खरंच तसं असतं तर तिने किचनमध्ये जेवणात नवीन प्रयोग केलेच नसते. प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते, पण तिला असते का हो सुट्टी? उलट सुट्टीच्या दिवशी तिला जरा जास्तीतच काम असतात. कारण सुट्टी म्हटलं की प्रत्येकाचा आरामाचा दिवस आणि तिचा फुल डे कामाचा. तिला कोणी सांगतं का आज तू पण आमच्यासोबत सुट्टी घे? म्हणून नाही ना 100 मधल्या 10 घरातच असं काहीतरी होत असेल. तिला समजून घेतलं जात असेल. बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी तिने कोणाशी बोलायचे कोणाशी नाही, काय करायला पाहिजे अशा गोष्टी सुद्धा दुसरेच ठरवतात. 4 भिंतीच्या आत ती दिवसभर घरी असते. का तिला समजून घेतले जात नाही? कोणत्या भाजीत काय घातलं तर ती चविष्ट होईल? काय प्रयोग केला तर पदार्थ चांगला होईल? असे अनेक प्रयोग ती करत असते. याला तुम्ही काय म्हणाल? संपूर्ण घर ती सांभाळते. कुठली वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला अचूक माहीत असते. मग तिचा मेंदू गुडघ्यात कसा? हेच नाही समजत. जेव्हा तिचीच मुले मोठी होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते, तेव्हा तिला बोललं जातं की तुला काय कळते? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लिहाव्या तेवढ्या कमीच आहेत. स्त्रीला तिचे आयुष्य नाही का? तिला तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार नाही आहे का? काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा. पण ही सत्य परिस्थिती आहे. सगळ्यांची काळजी घेता घेता ती स्वतःची काळजी घ्यायचीच विसरून जाते.
कितीही केलं तरी कमी. तरी असंच बोललं जातं, ती कुठे काय करते? तिच्यासुद्धा काही आशा, आकांक्षा असतील म्हणूनच ती स्त्रीचे काम स्त्रीनेच केलं पाहिजे अशी समजूत समाजात आहे. हे बरोबर आहे का? केव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काम करण्याचं फक्त साधन नाही आहे. तिचेसुद्धा केव्हा तरी मनाचा विचार करा. बोलण्यासारखं बरंच काही आहे. पण आता थांबते.